श्री गुरुदेव दत्त. आज आपण आलो आहोत श्री दत्तात्रय मंदिर गांगनापूर येथे. श्री दत्तात्रय मंदिर हे कर्नाटक राज्यातील कलबुर्गी म्हणजेच गुलबर्गा जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हे एक अतिशय पवित्र स्थान आहे. या मंदिरात जाण्याआधी आपल्याला हनुमान मंदिर लागते. तर चला आपण हनुमान मंदिराचे दर्शन घेऊया. हे मंदिर भगवान दत्तात्रय यांना समर्पित आहे, जे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवताचे एकत्र स्वरूप मानले जाते. येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्तात्रयांचे अवतार यांनी आपले शेवटचे 20 वर्ष घालवले. मंदिराला गुरुस्थान मानले जाते आणि दत्त भक्तांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र झालेले आहे. येथे मूर्तीपेक्षा निर्गुण पादुका म्हणजे चरण पादुका यांची पूजा केली जाते. भक्तांचा विश्वास आहे की या पादुकांमध्ये दत्तात्रयांचा सतत वास आहे. मंदिराजवळ पवित्र औदुंबर म्हणजेच उंबर वृक्ष आहे, जेथे नृसिंह सरस्वती यांनी तपस्या केली. येथे मिळणारे पवित्र भस्म वाईट शक्ती दूर करते अशी श्रद्धा आहे. अनेक लोक येथे मानसिक त्रास, रोग किंवा नकारात्मक शक्तीपासून मुक्तीसाठी येतात. भक्तांना येथे जिवंत गुरूंचा अनुभव मिळतो असे मानले जाते. दत्त जयंती इथे सर्वात मोठा उत्सव आहे. गुरुपौर्णिमा, नवरात्र या दिवशी हजारो भाविक येथे येतात. मंदिर साध्या आश्रमासारखे असून मोठा सभामंडप आहे. आत एक लहान खोली आहे जिथे पादुका ठेवलेल्या आहेत. गांगनापूर हे केवळ एक मंदिर नसून एक आध्यात्मिक साधना केंद्र आहे. येथे येणाऱ्या भक्तांना शांतता, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. थोडक्यात काय तर श्री दत्तात्रय मंदिर गांगनापूर हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र, चमत्कारी श्रद्धास्थान आहे, जिथे पादुका पूजन, संगम स्नान आणि गुरु भक्ती याला विशेष महत्त्व आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.